आणि ती संपूर्ण कंपनी इथून गुल करण्यासाठी मला किती पैसे खर्च करावे लागले ह्याची तुला कल्पना आहे? काय बोलताय तुम्ही डॅड? बोलती बंद झाली ना तरी नशीब समजा त्या स्वानंदीला मी फोनवर बोलताना ऐकलं, नाहीतर ती समजा त्या कंपनीपर्यंत पोहोचली असते ना तर मोठा घोळ होऊन बसला असता. सरपोतदार साहेबांनी माझं फोनवर बोलणं ऐकलं, पण कसं? मी तर ह्याबद्दल जेसीशी बोलले होते आणि ते पण आउट हाऊस मधून, आणि तेव्हा सरपोतदार साहेब तिथे नव्हते. मग त्यांनी माझं बोलणं कसं काय ऐकलं? आणि नशीब समजा सुजितराव, त्या स्वानंदीला जुन्या मशीन्स देणाऱ्या गणेश मशीन कंपनीचं नाव अजून कळलेलं नाहीये, जिथून ह्या जुन्या मशीन्स पाठवल्या गेल्या. हाँ बोला. हो 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 आलो आलो. ज्या ट्रान्सपोर्ट कंपनीनं त्या मशीन्स आपल्या फॅक्टरीमध्ये आणल्या त्याबद्दल स्वानंदीला माहिती झाली. त्या स्वानंदीला मी फोनवर बोलताना ऐकलं, नाहीतर ती समजा त्या कंपनीपर्यंत पोहोचली असते ना तर मोठा घोळ होऊन बसला असता. त्या स्वानंदीला जुन्या मशीन्स देणाऱ्या गणेश मशीन कंपनीचं नाव अजून कळलेलं नाहीये, जिथून ह्या जुन्या मशीन्स पाठवल्या गेल्या. स्वानंदी काय करतेस तू? कुठे लक्ष आहे तुझं? आणि एवढ्या रात्रीचं कुठे चाललीस तू? स्वानंदी, स्वानंदी बोलणार आहेस का? स्वानंदी, जे काय घडलं त्याच्यासाठी आय एम सो सॉरी. स्वानंदी, तू नाही म्हणत असताना सुद्धा मी मणी सरांचा बाईट घ्यायला गेले. त्याच्यासाठी तुझं चिडणं साहजिकच आहे. पण स्वानंदी, मी काय करू? मी पत्रकार आहे. आय वॉज ओनली डुईंग माय ड्युटी. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड.